नमस्कार सखींनो, बनवायचे का नागपंचमीसाठी पोह्याचे लाडू। तर इथं घेतले 2 ग्लास पोहे, त्यानंतर फुटाणे, शेंगदाणे आणि 1 ग्लास आपला गूळ। तर गूळ आपण छान पाक करून घेणार आहोत। तर गुळामध्ये पाणी टाकताना थोडंसंच टाका, जास्त पाणी टाकायचं नाही आहे, नाहीतर पाक व्हायला खूप वेळ लागतो। आणि पाक झालेला आपल्याला ओळखायचा असेल तर पाण्यामध्ये 1 थेंब टाकून बघायचा आणि घट्ट गुटली जर झाली त्याची तर तो पाक झाला असा समजावा। आपला पाक झाला आहे, बंद करून घेऊयात। आणि आता आपण पोह्यांमध्ये टाकणार आहोत शेंगदाणे, फुटाणे आणि पाकामध्ये आपल्याला टाकायचं आहे सुंठ आणि वेलची पावडर। आणि झालेला पाक आपण पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडं गरम असतानाच हाताला पाणी लावून लाडू वळून घ्यायचे आहेत। तर मस्त खमंग असं सुंठ आणि वेलदोड्याचा वास मस्त येतो। हवंच तर तुम्ही वाळलेलं खोबरंही घालू शकता। करून पहा, खाऊन पहा, आवडले तर लाईक शेअर कमेंट्स करा। धन्यवाद।